हो, दुसरा कामधंदा नाहीये मला. असतो त्याच्यासोबत सारखा. न तुला काय करायचं आहे रे? मी याच्यासोबत राहतो तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला माहित तर आहे का मी का बरं राहतो याच्यासोबत? तर मग ऐक, माझ्या डिप्रेशन मधून यानंच मला बाहेर काढलं, मला सावरलं. अरे आत्मविश्वास खोवून बसलो होतो मी, आणि आज त्याच्यावर अशी वेळ आली आणि मी पार दाखवू? असं होणं शक्य नाही. आज त्याची आई मला बोलते, येत जा रे पोरा, तू आलास की जेवण कर तू पोटभर माझ्या संजू. तुला माहित आहे त्याला ना डॉक्टरची गरज नाही, तर त्याचं तरी कोणी ऐकून घ्यावं. असं कोणी ऐकून घेणारा माणूस त्याला हवा होता, म्हणून मी ठरवलं सोबत राहायचं. अरे ह्या डिप्रेशनच्या केसमध्ये सोबत कोणीतरी असले पाहिजे, नाहीतर माणूस हरवून जातो किंवा जीवाचं बरं वाईट करून घेतो. समजलं का? एखाद्या माणसाला कारण देऊन सोडणाऱ्या मधला मी तर नाहीये. अरे जेव्हा जेव्हा मला गरज लागली ना, त्या प्रत्येक वेळी धावून आला संजू. रात्र दिवस काही बी नाही पाहिलं बघ. मग आज माझी इथं त्याला गरज आहे. अरे शाळेपासून ओळखतो मी त्याला, सच्चा मनाचा आहे तो. म्हणूनच तर किती मित्र मैत्रिणी आहे त्याचे, पण आता त्याच्यासोबत कोणी नाही. हे मात्र नाकारात येत नाही. आणि जिथं कमी तिथे आम्ही असतो. तर आता तू जाऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, परत मला असा फालतूचा प्रश्न विचारायचा नाही. समजलं? चल मी येतो.